नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली लिंगायत समाजाची अभूतपूर्व एकजूट। 9 ऑगस्टच्या निर्णायक लढ्याचं धरणगुत्तीत रणशिंग फुंकलं। जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळामध्ये लिंगायत समाजातील सर्व घटकांचा समावेश करून महामंडळ अधिक सक्षम करावं, त्यासाठी किमान 1000 कोटी रुपयांची तरतूद करावी, तसेच महामंडळातील विद्यमान त्रुटी दूर कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या बेमुदत साखळी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर धरणगुत्ती इथं लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते गणपतराव दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं। बैठकीत समाजातील सर्व घटकांनी एकसंघ राहून आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील हे होते। प्रारंभी शेखर पाटील यांनी स्वागत करून आंदोलनाची भूमिका स्पष्ट करणारं प्रस्तावित केलं। या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, इचलकरंजी महानगरपालिकेचे नगरसेवक संजय तेलनाडे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लिंगायत समाजातील विविध घटक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी लिंगायत समाजाच्या बेमुदत साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा देत न्यायाच्या लढ्यात आपण खंबीरपणे सहभागी राहणार असल्याचं सांगितलं। सरला पाटील यांनी लिंगायत धर्माची वैचारिक परंपरा आणि सामाजिक योगदान याविषयी मार्गदर्शन केलं। रजनी मगदूम यांनी समाजाच्या मागण्या पूर्णपणे न्याय असून शासनानं त्या तातडीने मान्य कराव्यात अशी भूमिका मांडली। नगरसेवक संजय तेलनाडे यांनी जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, त्यामागील उद्दिष्ट आणि त्यातील त्रुटींची सविस्तर माहिती दिली। महामंडळ प्रभावी करण्यासाठी आवश्यक सुधारणा तातडीनं करण्यात याव्यात अशी मागणी करत 9 ऑगस्ट रोजी समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी केलं। जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे यांनी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी गट तट विसरून एकसंघ राहण्याची गरज अधोरेखित केली आहे। यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना गणपतराव पाटील यांनी महामंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रवास, त्यामागील उद्दिष्ट आणि सध्याच्या त्रुटींचा सखोल आढावा घेतला। महामंडळासाठी किमान 1000 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात यावी अशी प्रमुख मागणी त्यांनी केली। या निधीमुळे शेतकरी, गृहिणी, व्यापारी, विद्यार्थी आणि समाजातील सर्व घटकांना विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होतील असे त्यांनी सांगितलं। तसेच महामंडळासाठी कायमस्वरूपी IAS दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून समाजाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल आणि शासन स्तरावर समाजाच्या मागण्यांना गती मिळेल अशी मागणी त्यांनी केली। वीर, शैव आणि लिंगायत असा कोणताही भेद न करता लिंगायत समाजातील सर्व घटकांच्या महामंडळात समावेश करण्यात यावा ही समाजाची प्रमुख मागणी असल्याचं त्यांनी ठामपणे नमूद केलं आहे। समाजाच्या प्रत्येक विधायक कार्यात मी सदैव सहभागी राहीन। समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणारे संजय तेलनाडे, प्रशांत शहापुरे, राजेंद्र पिंपळे, BS पाटील यांच्यासारखे कार्यकर्ते ही समाजाची मोठी ताकद आहे। समाज हितासाठी लागेल ती मदत करण्यास मी कायम तयार आहे असं गणपतराव पाटील यांनी सांगितलं। राजू शेट्टी यांनी शासनाच्या धोरणातील त्रुटींवर भाष्य करत लिंगायत समाजाच्या मागण्या पूर्णपणे न्याय असल्याचं सांगितलं। या मागण्यांसाठी शासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असं आश्वासन त्यांनी दिलं। यावेळी दर्गू गावडे, पंकज गुरव, दीपक परीट, राजशेखर तंबाखे, स्मिता तेलनाडे, सुनील गोटखिंडे, संतोष जाधव, युनुस डांगे, चंद्रकांत जाधव, गुंडाप्पा पवार, सरदार कारंडे, सुदर्शन कदम, रवींद्र चौगुले, गजानन चौगुले, नितीन भागे, महेश परीट, नीलम मैत्रे यांच्यासह समाजातील विविध घटकांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।